महाराष्ट्राचा महासंकल्प कोऑपरेटिव्ह समिट सहकारातून समृद्धीकडे प्रेझेंटेड बाय MSC बँक, दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सपोर्टेड बाय सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा. सुधन गोल्ड, आजच निवडा सोपं व आकर्षक गोल्ड लोन. MGM युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर, एम्पॉवरिंग इनोव्हेशन थ्रू रिसर्च. IG पटेल फाउंडेशन, वाल्मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था, कन्हैया ॲग्रो, सर्वोत्तम संतुलित पशु आहार. प्रिंट पार्टनर दैनिक पुण्यनगरी, घराघरात मनामनात. रेडिओ पार्टनर सुपरहिट रेड FM 93.5 बजाते रहो. आउटडोर पार्टनर अभिषेक ॲडव्हर्टायझिंग. या कार्यक्रमात आपलं स्वागत. राजश्री शाहू महाराजांनी 1904 मध्ये कोल्हापुरात सहकाराला सुरुवात केली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं बीज रोवलं गेलं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. आता प्रगतीच्या दिशेनं मराठवाडा वाटचाल करत असतानाच सहकाराचं बळ त्याला प्राप्त व्हावं या उद्देशानंच आपण हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केला आहे. वयाच्या 14व्या वर्षी प्रशासन आणि राजकारण याबद्दल मार्गदर्शन करणारा महत्त्वपूर्ण असा बुधभूषण ग्रंथ ज्या छत्रपती संभाजीराजे यांनी लिहिला, त्यांच्याच नावाच्या नगरीत आज सहकाराबद्दलची सांगोपांग चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळे आता TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे ही विनंती. TV9 मराठीच्या सहकाराकडून समृद्धीकडे होणाऱ्या आज चर्चासत्रात महामहिम राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांनी इकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरुवात झालेला सहकार आता तंत्रज्ञानामुळे अजून पुढे जात आहे आणि इवन पूर्ण राष्ट्र महाराष्ट्र सहकाराकडे बघत आहेत. त्यात काही चॅलेंजेस आहेत, पण मला खात्री आहे की चॅलेंजेस आपण नक्की पार करून पुढे जाऊ आणि त्या दृष्टीने आपण हे चर्चासत्र ठेवलं आहे. आज बरेच मान्यवर दिवसभर सहकारावरती चर्चा करतील आणि त्याचा फायदा हल्लीच्या जनरेशनला नक्की होईल. एवढं बोलून मी सगळ्यांना मान्यवरांचं पण स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. खूप धन्यवाद भूषण सर. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या कोऑपरेटिव्ह समिटची संकल्पना त्यांनी मांडावी अशी त्यांना आम्ही विनंती करतो. तुमच्यापेक्षा कोण चांगलं मांडलं? आदरणीय राज्यपाल, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सहकारातून समृद्धी ही जे काही आज केंद्र शासनाचं स्लोगन आहे, त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं तुमच्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे की समृद्धी ही विशिष्ट लोकांची नाही, तर समृद्धी ही सहकारातल्या प्रत्येक सभासदाची, प्रत्येक कार्यकर्त्याची झाली पाहिजे. त्याकरता तळागाळामध्ये हा सहकार रुजला पाहिजे, सहकार झगला पाहिजे, सहकार वाढला पाहिजे. सहकार अधोगतीला जात आहे का याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत, पण सहकार जगला पाहिजे. सामान्यांच्या उन्नतीसाठी, समृद्धीसाठी सहकार जगला पाहिजे. त्याच्याकरताच आपला प्रयत्न स्तुत्य आहे. इतकं 2 शब्द विचार करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानचे महामहिम राज्यपाल महोदय श्रीमान हरिभाऊ बागडे हे आपल्याला लाभलेत. मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या मतदारसंघाचं अनेक दशकं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. महाराष्ट्राच्या सहकारात त्यांचं मोठं योगदान राहिलं. देशाच्या अर्थव्यवस्थेवर जसा महाराष्ट्राचा पगडा आहे, तसं महाराष्ट्राच्या उभारणीत सहकाराचा मोठा वाटा आहे. हरिभाऊ बागडे महाराष्ट्रातील सहकाराचा अंकुर राजस्थानात फुलवू पाहत आहेत. महाराष्ट्रातील सहकार व त्याची देशासाठी उपयोगिता या विषयावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. TV9 मराठी वाहिनीचा एक चांगला लोकउपयोगी असा उपक्रम, याबद्दल सर्वप्रथम TV9च्या सर्व कार्यकर्त्यांचे, त्यांच्या संपादकाचे मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि विषय पण असा अतिशय चांगला आहे. महाराष्ट्राचा महासंकल्प सहकारातून समृद्धीकडे. आणि हे काही अवघड नाही किंवा झालेलं नाही असं नाही, पण सहकारातून समृद्धीचा महामार्ग निर्माण होऊ शकतो यात माझ्या मनात काही शंका नाही. तसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते
की राज्यघटनेसंबंधी बोलताना ते म्हणाले होते घटना चांगली की वाईट यातील लिखाणावरून नाही तर त्याचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून आहे. माझं मत सहकाराचं पण तसंच आहे. सहकाराचा वापर कसा केला जातो त्याच्यावर सहकार चांगला का वाईट आणि सहकार वाढेल हे त्यावरून असं वाटतं की सहकारचं देखील तेच वाक्य यांना लागू होतं. सहकार शुद्ध विचाराने शुद्ध आचरणातून चालविला तर तो समृद्धीचा महामार्ग निश्चित होऊ शकतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत एक चांगलं घोषवाक्य दिलेलं होतं. पण आता एकमेका विरोध करू अवघी संस्था बुडवू अशा प्रकारचं धोरण हे काही जण अवलंबितात आणि त्याच्यामुळे सहकार्यामध्ये जे काही दोष निर्माण झालेत त्यावरून लक्षात येतं. आणि म्हणून अशा एक विचित्र मानसिकतेतून जे सहकार्यात काम करतात त्यांनी सहकार काही पुढं जाणार नाही. दुसऱ्याच्या चुका शोधत बसल्याने आपण सहकारात यशस्वी होऊ हा भ्रम आहे. आपण सहकाराकडे कसे बघतो आणि वागतो हे आधी बघा आणि सहकार स्वतः आचरणात आणला पाहिजे. सहकारात जनता संस्था चालवणारी मंडळी आणि सरकारने निर्माण केलेल्या सहकारी खात्यातील कर्मचारी अधिकारी यांचा जवळचा संबंध आहे. यामध्ये जनतेमुळे सहकारी संस्था निर्माण होतात. जनतेतून भागभांडवल निर्माण केले जाते. जनता ठेवी ठेवते. जनता कर्जही घेते. सहकार क्षेत्र जनतेमुळे वाढते फोपावते. पण सहकारी संस्था उतरल्या लागतात. हळूहळू लयाला जाऊन बंद पडतात. त्याला जबाबदार कोण असेल तर ते केवळ आणि केवळ संस्था चालक आणि काही सहकारी अधिकारी हे त्याला जबाबदार आहेत. हे विसरता येणार नाही. माझं 100% संस्था चालक आणि 100% अधिकारी माझं तसं मत नाही की 100% हे बिघडलेलं आहे. पण त्याच्यात थोडे जरी बिघडले तर ते अनेकाला घेऊन बिघडवतात. आणि म्हणून मग ज्यांनी हा चांगला विचार करून हे केलं तर निश्चितपणे पुढे जाता येतं. उदाहरणार्थ सांगतो की आत्ता घडलेली घटना आहे संभाजीनगरमध्ये. आमच्याकडे एक छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा सहकारी पतसंस्था अनेक वर्षाची इन्कम टॅक्स भरते. दरवर्षी नफा एक चांगला होतो आणि अतिशय प्रामाणिकपणाने चालवतात. तर त्याचा ऑडिट रिपोर्ट वर्षाचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट 15 दिवस उशिरा गेला म्हणून संचालक मंडळ बरखास्त करून टाकलं. आता संचालक मंडळ बरखास्त केल्याचं न केल्याचं मला तितकं हे नाही. परंतु दुःख याचं होतं की संचालक मंडळावर अविश्वास आला किंवा अविश्वास दाखवला तर उद्या ठेवी काढायला रांग लागेल आणि ठेवी काढल्या तर संस्था शिल्लक राहणार नाही. आता हे साधं गणित आहे. तुम्ही एखाद्या संस्थेवर नुसती अफवा उडवली तरी लोक घाबरतात आणि याने तर संचालक मंडळ केवळ एवढ्या कारणासाठी रद्द करणं हे इथे उचित नाही. किंबहुना अशा पद्धतीने जर सहकारकडे पाहणार असाल तर मग मला असं वाटतं की सहकार खूप अडचणीत येऊ शकतो. संचालक मंडळ आणि म्हणून या संस्था आता या संस्था इन्कम टॅक्स भरतात. संस्था चालकाला त्याच्या जवळच्या कंपनीला किंवा त्याच्या नातेवाईकाला बँकेतून कर्ज देऊ नये हा रिझर्व्ह बँकेचा एक परिपत्रक आहे. मला वाटतं कायद्यात रूपांतर झालं की नाही झालं मला आता सांगता येतं नाही. परंतु झालं कायद्यातही झालं. परंतु एखाद्या सभासदाला किंवा एखाद्या डायरेक्टरला कर्ज देतं कोण? त्याने काही तिजोरीत हात घालून काढून घेतलं का?
आणि मग त्याने जर संचालक मंडळाने मंजूर केलं, संचालक मंडळाने मिनिट मंजूर केले, त्याच्यानंतर त्याला कर्ज दिलं, त्याने पुन्हा भरलंही असेल, तर तो एकटा दोषी कसा? सर्व संचालक मंडळ. आता मला ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा सहकारी बँकेचं एक उदाहरण माहिती आहे. असंच कर्ज त्याने दिलं होतं, तर त्यानं 3 लाख रुपये दंड झाला बँकेला. संचालक मंडळाने कर्ज दिलं असेल तर बँकेला दंड करणं म्हणजे संचालकावरच खरं म्हणजे अपशब्द येतो, हेही लक्षात येतं. आणि म्हणून सहकारातून समृद्धीकडे जायचे असेल तर माननीय यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की सहकाराच्या मंदिरात येताना राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून या. पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून निस्वार्थ सेवा करणाऱ्याची दुर्दम्य इच्छाशक्ती संस्था चालकात व सहकारी अधिकाऱ्यांनी निर्माण करावी लागेल आणि ती करणं गरजेचं आहे. असे हजारो संस्था चालक आज महाराष्ट्रात कार्यरत आहे. म्हणूनच 500 कोटी 1000 कोटीच्या बँकेच्या पतसंस्थेचा व्यवसाय होतो आहे. तो उगीच होत नाही, त्यांचा विश्वास आहे लोकांचा, म्हणून त्यांचा व्यवसाय वाढतो आणि त्याच्यावर लाखो कर्मचारी हे आज अवलंबून आहे. हे पण आपल्याला विसरता यायचं नाही. किमान या सगळ्या गोष्टीमध्ये 5 वर्ष हा प्रयोग इमानदारीने अंमलात आणला तर सहकारी संस्थाची दुप्पट वाढ होईल असा माझा विश्वास आहे. सहकार क्षेत्राची संख्यात्मक वाढ, गुणात्मक वाढ ही गोरगरीब लोकांच्या प्रगतीचा मार्ग ठरू शकते आणि प्रगतीचा मार्ग महामार्ग होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राचा महासंकल्प व्यवहारात उतरू शकेल असं माझं मत आहे. प्रगतीमुळे समृद्धी येऊ शकते. वृत्तस्थ आणि प्रशस्त विचाराचे ब्रॉड माइंड असे कार्यकर्ते किंवा अधिकारी या विचाराने काम करायला गेले तर निश्चितपणे आपला सहकाराचा जो काही आपण अपेक्षित करतो, व्यवहार अपेक्षित करतो, त्याची वाढ ही निश्चित होऊ शकते. त्यामध्ये थोडं त्याने मनात आणलं पाहिजे आणि ज्याच्या मनात सहकार चालवायचा आहे, सहकार फोपायचा आहे, असं मनात ठेवणाऱ्यांचा सहकार निश्चित पुढे जातो आणि तो जावा सहकारातून समृद्धीकडे निश्चितपणे वाटचाल होऊ शकते. आजही झालेली आहे, नाही असं नाही. काही आपण पाहतोय ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये हे पाहतोय. मला अजून आठवतं की या नागरी बँका छोट्या लोकांना कर्ज देतात. पायताने बूट पॉलिशवाल्याला कर्ज देतात, भाजीवाल्याला कर्ज देतात. सुधारले, त्यांची घरं झाली चांगली, पण हे त्यांना कोणी विचारलं नसतं, सहकार नसतं तर. आणि म्हणून सहकाराकडे अशा एका चांगल्या नजरेने, चांगल्या विचाराने आणि चांगल्या आचरणाने आपण जर पाहिलं तर सहकार निश्चित फोपावेल, वाढेल. त्यातून समृद्धी म्हणजे जनतेची समृद्धी निश्चितपणे येईल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद सर आपल्या अतिशय मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल.